चेंडू पाहायचा या ठिकाणी मात्र षटकार येतोय सफानच्या बॅट मधला. जबरदस्त फलंदाजी केली आहे. पहिला मॅच वगळता सफानने जबरदस्त कामगिरी केली आपल्या संघासाठी. पहिल्या मॅच मध्ये नक्कीच तो दुसऱ्या चेंडूवर बाद झाला होता. त्यानंतर पुढच्या मॅच मध्ये त्याच्या बॅट मधून आलेले अर्धशतक, 6 चेंडू 6 षटकार. त्या दरम्यान पुढे लॉफ केल्या चेंडूला पाहायचंय. झेल सुटतोय हातातून. थ्रो मात्र खराब होता. 4 चेंडू झाले, धावसंख्या झाली ती 11. फायनलची लढत आहे. 15 धावा जरी झाल्या तरी एक मस्त मॅच आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या 11 झाली. धावसंख्या खूप महत्व आहे. त्या दरम्यान शरीराचा वेट घेतोय चेंडू. लीग स्वरूपात एक धाव. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या झाली ती 12. डिक्लेअर. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. सफान अजूनही स्ट्राईक रूटला आहे. आणि खराब चेंडू या ठिकाणी मात्र काऊ कॉर्नरचा चेंडू जातोय. झेल होते का पाहावं लागेल. नौशाद आहे झेल खाली आणि झेल टिपला गेलाय. तर आता या स्पर्धेचे प्रमुख सल्लागार, प्रमुख मान्यवर हरिदादा शास्त्री यांचा आता सन्मान केला जाईल. अभिषेक आंगडे, प्रशांत आणि सत्ती यांच्या हस्ते सन्मानित केलं जाणार आहे. तर दादा यांना विनंती करतो, त्यांनी हा सन्मान स्वीकारायचा आहे आणि सर्व प्रेक्षकांना विनंती करतो टाळ्या झाल्या पाहिजेत. बोरिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट होते या स्पर्धेचं. प्रत्येक वर्षी दादाचं मोलाचं सहकार्य असतं या स्पर्धेसाठी आणि तुमची अशी साथ आपल्याला प्रत्येक वर्षी लाभो हीच विनंती. फलंदाज पाठवायचे दक्ष आहे. 6 चेंडू 13 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. फलंदाज पाठवायचे दक्ष आणि अज्जू. अज्जूनी सेमीफायनल मध्ये अप्रतिम फलंदाजी केली. निसटता विजय आपल्या संघाला मिळवून दिला. 3 चेंडू 3 षटकार अज्जूच्या बॅटमधून देखील पाहायला मिळालं मागच्या सामन्यामध्ये. तर या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय सोहम, याच्या नावावर मेडन ओव्हर देखील आहे. सेमीफायनल मध्ये नितीन जंगम सारखा फलंदाजा विरुद्ध टाकला ते मेडन ओव्हर आपल्याला पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. तुम्हाला शेवटचा कॉल आहे अजू. फलंदाज आलेत, अंडर झालाय. अज्जू आणि अक्षय हे दोन आघाडीचे फलंदाज. प्रतीक पाहायचंय कोणता गोलंदाज गोलंदाजी करतो. सुलतान आहे, सोहम देखील आहे. कोणत्या गोलंदाजाकडे पॉली देखील आहे. पॉलीने देखील चांगली गोलंदाजी केली.
पण सुलतान आणि सोहम मला वाटतं थोडस वेग असणाऱ्या गोलंदाजी जर गोलंदाजी केली तर चेंडू जास्त साईड होणार नाहीये फलंदाजाला. थोडस डिस्कशन अजूनही संपलेलं नाहीये. मला वाटतं सुलतान की पॉली कोणता गोलंदाज गोलंदाजी करतोय आणि फायनल ओव्हर टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय म्हणजे पॉली. तर मी विनंती करतो आपल्या मान्यवरांना देखील आता जायचं आहे तर थोडं विनंती करतो थोडं लवकर लवकर खेळवायची मॅच. सहा चेंडू 13 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर पॉली. सरोज आपल्या पाहायला मिळतोय. पहिला चेंडू होता वळला चेंडू पाहायचा आहे 22च्या स्वरूपात एक धाव मात्र मिळते आणि मला वाटतं एक एक धावने काय फरक पडणार नाही. जर चेंडू डिक्लेअर मध्ये जरी गेला एक एक धाव मिळाला तर फारसा फरक पडणार नाही या मॅच मध्ये कारण की 13 धावांचं लक्ष आहे. कुठेतरी एक मोठा स्ट्रोक येण्याची गरज आहे. त्या दरम्यान एक खराब चेंडू पाहायला मिळतोय. पंचांना एक्सरसाइज करण्याची संधी. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक धाव मात्र मिळेल एका धावेनी. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 या धावसंख्येवर. अजूनही 11 धावांची आवश्यकता आहे. डिस्कशनला जास्त टाइम घेऊ नका पुन्हा एकदा विनंती करतो तुम्हाला. पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू. या ठिकाणी मात्र चेंडू साईड झाला नाहीये. बॅट व चेंडूचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. 4 चेंडू मध्ये 11 धावांची आवश्यकता. शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न. या ठिकाणी मात्र चेंडू जातोय गोशांकित क्षेत्रात. एक धाव मात्र मिळेल. एका धावाने काहीसा फरक पडणार नाहीये गोलंदाजी करणाऱ्या संघाला. S2R मॅक्स बँड्रा या संघाला 3 चेंडूंमध्ये 10 धावाची आवश्यकता. 2 चांगले चेंडू आणि सामना विजयी होईल S2R मॅक्स हा संघ. चालू करा जास्त टाइम घेऊ नका. प्रत्येक बॉल नंतर टाइम घेत आहेत. पुढे ससार फटकावला चेंडू पाहायचा आहे. चेंडू मला वाटतं सीमारेषेच्या दिशेने 6 धावा या ठिकाणी मिळतील. पुन्हा एकदा रंग येते मॅच मध्ये. चालू करायची मॅच चालू करायची आहे. डिस्कशन नको आहे आता. 2 चेंडू 4 धावांची आवश्यकता. सामन्याला कलाटणी मिळते का पाहावं लागेल. अज्जू खराब चेंडू होता. स्लोवर चेंडू होता. अजूनही रीड केला जज केला चेंडूला आणि जबरदस्त हिट येते स्क्वेअर लेगच्या दिशेने 6 धावांसाठी. 2 चेंडू 4 धावांची आवश्यकता. सामन्याला कलाटणी मिळते का पाहावं लागेल. चालू करायची मॅच चालू करायची आहे. चेंडू मला पण दिसला नव्हता. गावकऱ्याचे चेंडू जाईल. 2 धावा पूर्ण होत आहेत. आता एक चेंडू
आणि 2 धावांची आवश्यकता. कंपल्सरी रन चेस आणि काय जबरदस्त फायनल पाहायला मिळते आपल्याला. शेवटच्या चेंडूवर मॅच आली आहे आणि शेवटच्या चेंडूवर धावसंख्येची आवश्यकता आहे 2. कंपल्सरी रन चेस. चालू करायची मॅच. सुलतान पाहायचंय कोणता संघ विजेतेपद पटकावतोय. राहुल 11 की S2R मॅक्स बँड्रा. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. मेगा फायनल. गोलंदाजी मार्कवर पॉलिश. स्ट्राईक रूट करतोय अज्जू. मॅचचा हिरो ठरतो का पाहायला लागणार आहे. पुढे सरसावून फटकावण्याचा प्रयत्न. या ठिकाणी मात्र फलंदाज यष्टीचीत होतोय. मॅच जिंकली आहे S2R मॅक्स बँड्रा या संघाने.